तर मी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 4 दिवस पुरेसे आहेत. 4 दिवस वाट पाहेन नंतर माझे कागदपत्र कोर्टासमोर ठेवीन असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. दोषी आहे म्हणूनच कारवाईची मागणी करते असंही अंजली दमानिया म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. राजीनामा न मिळण्याचे संकेत येतात, काय सांगणार? नाही, राजीनामा न मिळण्याचे संकेत येत असतील तर आपण पुढे बघू. पण आत्ताच्या घटकेला काल जे अजित पवार म्हणालेत की त्यांना मी डॉक्युमेंट्स दिले हे त्यांनी मान्य केलं, त्याची सत्यता पडताळणी करायची आहे असं ते म्हणालेत, तर त्यांना करू देत ती सत्यता पडताळणी. कारण हे डॉक्युमेंट्स मी जे दिलेत ते ऑनलाईन डाउनलोड केलेले आहेत, मी घरी छापलेले नाही आहेत. पण तरीही त्यांना त्याची लिगॅलिटी जर समजून घ्यायची असेल तर 4 दिवस हे करण्यासाठी इनफ आहेत. 4 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर कालच असं कळतंय की केतन तिरोडकर नावाच्या एका व्यक्तीने PIL दाखल केलेली आहे. त्या PIL मध्ये मी देखील इंटरव्हेन्शन करून हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टापुढे ठेवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दादाने सांगितलं की दोषी असेल तरीच कारवाई होणार आहे, नाहीतर नाही करणार. नाही, दोषी नसते तर आम्ही कारवाईची मागणी केलीच नसती. तेवढी अक्कल आम्हाला देखील आहे. आणि मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की त्यांना मित्र आहे म्हणून त्याची जर त्याला पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवायला हवं की जनता तिथे चिरडत हा माणूस मोठा होतोय आणि कितीही तुमचे जवळचे मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे. वाल्मिकी कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर सुरेश धस मोठा खुलासा करणार आहेत, काय प्रतिक्रिया? नाही, जर ते असा खुलासा करणार असतील तर त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर करावा. कॅमेरामॅन मोहन दुबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी.